जय श्रीराम, जय महावीर. अहिल्या नगरमध्ये मुकुंद नगर एका नगरपालिकामध्ये काम करणारा धीरज परदेशीला जीवे मारली हल्ले झाला. हा महाराष्ट्रात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्या धीरज परदेशीला याच्यामुळे मारलं की त्याने तिलक लावला होता. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो आहे, दसेरा असो या नसो, पण घरातनी एक तलवार असो. आणि प्रत्येक घरातनी आपली प्राणाची रक्षा करण्यासाठी तलवारीची घरात तलवार ठेवणं अति गरजेचं आहे. का बरं? बघा, त्या जिहाद्यांनी अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी फक्त तो तिलक लावून आला होता. भगवा तिलक लावून त्यांच्यावर लांड्यांनी, बादशाह आणि बल्लींनी त्याच्यावर हल्ला केला. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि धीरज परदेशी आपली अंतिम श्वास घेत आहे. संग्राम भंडारे बापू आणि प्रत्येक राजकीय नेता तिथं पोचलेले आहेत आणि तिथे एकत्रित होत आहेत. मी जैन मुनी आहे, माझा चातुर्मास याचा आहे मुळे मी मुंबईहून जाऊ शकत नाही. जर मुंबईमध्ये हिंदू संघटना असेल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, कार्यकर्ता, महाराष्ट्रभरमध्ये माझे 3000 जास्त गौरक्षक गायचे रक्षा करतात. सर्वांना आवाहन करतो, ह्या जर धीरज परदेशाला झालं तर त्या अहिल्यानगरमध्ये लांड्यांचं एक पण घर सोडायचं नाही आणि लांड्यांना एका पण सोडायचं नाही. तर प्रत्येकामध्ये जर तिलक लावलं, त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तिलक लावणं गुन्हा आहे. हा हिंदुस्तान आहे का नाही आहे? मी सर्वांना आवाहन करतो आणि जे नेता आहेत त्यांना सांगतो, हा धीरज परदेशीला न्याय मिळालं पाहिजे. धीरज याला देशाला न्याय जर नाही मिळालं तो लक्षात ठेवा, त्या अहिल्यानगरमध्ये एवढा तांडव होणार ना भूत ना भविष्यती. एक पण लांड्यांना सोडू नका. तुम्ही बजरंग दल कार्यकर्ता असेल तर, तुमच्यामध्ये हिंदुत्व असेल, तुमच्या रक्तामध्ये भगवा असेल, तर तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असेल तर ज्या जिहाद्यांनी, ज्या लांड्यांनी धीरजला तिलक लावलं, मारलं असेल, त्या लांड्यांना तुम्ही सोडू नका. आणि जितकी बी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आवाहन करतो की जर हिंदुत्वादी सरकार असेल तर त्यांना तिथंच त्या लोकांना दंड द्या आणि त्यांना तिथं फाशी द्या. हे जर सरकार, जर हिंदूची जी सरकारच्या नावावर निवडून आली असेल, जे करत नसेल तर ते काम आमच्या हिंदू लोकांना सोडा. आम्हाला फक्त ते 15 मिनिटांची गोष्ट करते, फक्त आम्हाला 5 मिनिट द्या. त्या अहिल्यानगरची जेवढे लांडे आहे पुरे तोडून काढायची शक्ती ही परमेश्वरानं आमची हिंदूला दिली आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय महावीर. कुछ दिन पूर्व मैंने मेरी धर्म सभा के अंदर एक भाषण दिया और धर्म सभा को संबोधित मैंने कर कहा था कि प्रत्येक घरों के अंदर तलवार की अति आवश्यकता है. इसकी तलवार जरूर पड़ेगी. उसी समय कांग्रेस के अंबादास दानवे यानी तो मिटकरी हे भटके कुत्रे मला म्हणत होते, हा जैन मुनी आणि जैन मुनी हा शस्त्राची भाषा करतो, शस्त्राची भाषा करतो, हा जैन मुनी नाही आहे. परंतु मी सांगतो या विरोधींना, हिंदू विरोधींना, अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशीला तिलक लावलं म्हणून त्यांनी बादशाह आणि बल्ल्यांनी, ह्या लांड्यांनी मारलं. तर बघा, आता त्याच्या हातात जर तलवार असती तर त्याला बल्लीने त्याला मारलं. त्याच्या हातात जर तलवार असती तर त्या लांड्यांना तिथंच त्यांनी ठार केलं असतं. हिच्यासाठी म्हणतो, प्रत्येक घरामध्ये दसेरा असो या नसो, पण प्रत्येक घरामध्ये तलवार असो. ती तलवार घरात ठेवणं अति गरजेचं आहे. आणि हा धीरज परदेशीला कशामुळे मारलं? तो नगरपालिकामध्ये कार्यकर्ता होता, त्याला कब्रिस्तानमध्ये नेऊन त्याला मारण झालं. त्या परमेश्वराची कृपा आहे की तो जीवी वाचला आणि त्याची अंतिम श्वास चालू आहे.
तिथं आमदार, खासदार, MLA, MP सर्व पोचले आहेत. फक्त तुम्ही आपली राजनीती पुढे शिकायला जाऊ नका. ज्या लांड्यांनी आमच्या हिंदू व्यक्तीला मारला आहे, तिथंच त्या लोकांचा कार्यक्रम करून या. त्याच्या धीरजला मारणं म्हणून राजनीती करू नका. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि जेवढे बी हिंदू संघटना असेल सर्वांनी एकत्र येऊन ह्या लांड्यांना जबाब दिला पाहिजे आणि संकल्प घ्या की प्रत्येक घरामध्ये एक तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची असो. आज नाही तर त्या तलवारीची आवश्यकता तुम्हाला पडेल, कारण की धीरज परदेशीला तिलक लावला म्हणून त्याच्यावर मजिवे मारा हल्ला झाला आहे. म्हणून म्हणतो हे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जदा त्या लांड्यावर कारवाई करा. यदि तुम्ही ते कारवाई नसेल करेल तो मैदानात हिंदू सकल समाज येईल. आणि मी सांगतो, मी जेवढे हिंदू संघटना 3000चे जास्त गौरक्षक या महाराष्ट्रामध्ये गायला वाचवल्याचं कार्य करत आहेत, तत्परतात सर्वांना घेऊन त्या लांड्यांना मारायची ताकद आमची हिंदू दला दिली आहे. मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, तिलक लावला म्हणून तिलक लावणं, जैन पण तिलक लावतात, मौली बांधतात. तर ह्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जर तिलक लावणं आणि मौली मावणं हे पाप असेल तर त्या लांडांना सांगतो की तुम्ही त्यांचाच बरोबर कार्यक्रम लावा. तुम्ही जर कार्यक्रम नाही लावला तर आम्हाला मजबूरन त्यांचा कार्यक्रम घ्यावा लागेल. पुन्हा मी हिंदूवाला सांगतो की प्रत्येक घरामध्ये एक भवानीची तलवार ठेवा. जय महाराष्ट्र.